जय जय राम. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आम्ही निघालो गंगोत्रीला. पहाटे 3:30ला उठलेलो आहोत. मस्त गरम पाण्याने आंघोळ केली आहे. मस्त म्हणजे काटामोड पाणी, म्हणजे गार नाही ते, त्याला म्हणायचं गरम. कारण की जास्त गरम कसं येणार. मस्त गिझर आहे, सगळं आहे, छान आहे. सगळ्यांचं सगळं आवरलेलं आहे. मी आत्ता खाली गेले होते. दुसरा ग्रुप चालला होता केदारनाथला. त्यांचा चहा पिऊन आले मी. चला, आवरलंय सगळ्यांचं. गंगोत्रीला तर काय काय कपडे घातले दाखवते. सर्वात आधी हे जे आहे, ही 300 रुपयाला काल पॅन्ट घेतलेली आहे इथं. आणि ह्याच्या आतमध्ये आपली नॉर्मल लेगिन घातलेली आहे तिच्या आतमध्ये थंडीला मध्ये. आणि हे वरचं थर्मल आहे, आतलं साधं आहे, पण ही पॅन्ट आहे. ही पा मस्त आहे. आणि खाली पायाला अशी बंद आहे. सॉक्स घातलेले आहेत, बूट घातलेले आहेत. हा वरचा स्वेटर, हे आतला टॉप, पुन्हा आतमध्ये एक थर्मल आणि आतमध्ये एक स्लीप झालं असं घातलेलं आहे. आपले इंडियन कपडे आहेत ना, ते फार बरे पडतात, कारण आपल्याला स्लीप वगैरे असते ना आपल्याकडं. आणि वर हा स्वेटर घातलेला आहे, हे घेतलेलं आहे. आणि लागली तर शाल आणि हँड ग्लोव्ज घेतलेले आहेत सोबत. तर असा हा गंगोत्रीला जाण्यासाठी लुक केलेला आहे. प्रोटेक्शन घेतलेलं आहे सगळं. आणि असे हे कपडे घातलेले आहेत. आम्हाला ह्या पॅन्टा 300 रुपयाला मिळाल्या इथं. आणि थर्मल 150 रुपयाला वरचे घातलंय मी आता ह्याच्या आतमध्ये. हे बघा, 150 रुपयाला आहे फक्त. मग तुम्ही म्हणाल क्वालिटी नाही, हे नाही, बेस्ट क्वालिटी आहे. काल रात्री मी फक्त थर्मल आणि हे असं असं पॅन्ट शर्ट घालून गेले होते. तो फोटो मी लावते इथं. एकदम छान आहे, गरम कपडे आहेत मस्त. हा गंगोत्रीला जाण्यासाठी काढा काढा व्हिडिओ काढा की. नीचे जा. बघा किती झुंड ते झुंड. देखो देखो भाई, थोड़ा अंदर ये तुम्हारा वाला नहीं ये. अरे यार ये बता भैया. कळपच्या कळप. ही खाली वाहणारी भागीरथी नदी, हे मोठे मोठे डोंगर. आणि ही गाडी आमची माणसं, आपली माणसे, आपली गाव आपली माणसं, आपली गाव आपली माणसे. माताने बुलाया. अरे वा 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 वा, काय सुंदर. बंद करा. हाँ बंद करा थोड़ा वेळ. अभी जरा नजारा देखो. अभी थोड़ा गप्पा मारेंगे. देख लो और सुकून कर लो. यही यादें रहेंगे. लाडकी बहीण योजना 1500. ये बिहार की भाषा है माझी, आप नहीं समझ पाएंगे. हाँ, बुढ़े लोगों को नहीं समझ में. हम बिहारी हैं. काय करणे के लिए कुठे जंगला अजून बंद पडतील. हे आमच्या दादा त्या गाडीत गमलं नसतं. येतंय का मेरे को नहीं. तुम्हें टक्के करून द्या ते तुमचं 2x2 चालू होतं. अरे वा 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 अंकुश, देख तो. भागीरथी मैया की जय. जय गंगा मैया, भागीरथी मैया की जय. आता आम्ही गंगोत्रीला चाललेलो आहोत. गंगोत्री धाम. हे असे इथं पूल असतात. फटाफट फटाफट वरनं पाणी पडतंय, मागे गंगा माता ग्लेशियरचं पाणी. भागीरथी मैया की जय. रस्ता कठीण पण माणसं मस्त. विषय गंभीर, तिथं आम्ही खंबीर.
जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातली माणसं वळीक नाहीत हा, बाकीवर नाही, गाठीवर गाठी. चला जरा उतरूया. जाम लागलेला आहे. दरड कोसळली की इथं सारखा जाम, सारखी दरड कोसळत असते. सगळ्या गाड्या थांबलेल्या आहेत पुढे. कालापत्थर, दीड तास झालाय तसाही. पाय मोकळे करायला सगळेजण थांबलेले आहेत. उंचच्या उंच पहाड. जाम सुटलेला आहे, यांना सोडायचे त्यामुळे. हमारी दो गाड़ी, एक गाड़ी आगे चली गई. आराम से आराम से. मैं निकल जाऊँ क्या धीरे से? हाँ निकल जाओ. ठीक है, धन्यवाद. आर्मीचे ट्रक यायला लागले त्यामुळे आम्हाला. इसलिए गड़बड़ करके निकलना. कुठे गेले अंकुश? आमची एक गाडी दो ही पुढे गाड़ी गेली रहेगा वो. त्यामुळे मग आम्ही रिक्वेस्ट केली. मग पोलीस स्वतः आम्हाला इथं सोडायला आले कारण आर्मीच्या गाड्या यायला लागल्यात. त्यामुळे दोन्ही बाजूला जवळजवळ 100 गाड्या थांबवलेल्या आहेत. पण आम्हाला ते स्वतः आले आणि त्यांनी सोडून गेले इथपर्यंत. गाड्या यायला लागल्यात आर्मीच्या. आर्मीच्या 100 गाड्या यायला लागल्या. हाँ, 100 गाड्या. त्यांनी सांगितलं की म्हणजे ह्याला काय हे बघ, रिक्वेस्ट केल्यामुळे सोडलं त्यांनी. इकडं सुरक्षित. नहीं वो जान दो गाड़ी. पागल हो गया क्या तू? रुक जा ना. उसको दे दिमाग, उसको उसको निकाल दो. क्या तो करो. चलो. रस्त्याला एक वाहन नाही उलटीकडनं येताना. का? स्पेशल तुमची गाडी सोडलेली. अरे हम आए तो क्या काम है. हा तेच की बघा की एकही गाडी नाही. ते पोलिसांनी हमारा सोडली. ड्राइवर डरता है. या सर्व गाड्या येणार आहेत त्यामुळे त्यांना रोड मोकळा केलाय. खरं आम्हाला जरा जायचं होतं पुढे. आमची एक गाडी गेल्यामुळं रिक्वेस्ट करून आमची गाडी सोडली त्यांनी. हे बघा यायला लागले. आज दिवसभरात 100 जाणार आहेत त्यामुळे पूर्ण दोन्ही बाजूनी त्यांनी रस्ता रिकामा ठेवलेला आहे. आज गंगोत्रीकडनं येत नाहीये गाडी आणि जात पण नाहीये. भगवंताची कृपा की आमची मात्र त्यांनी गाडी सोडली. स्पेशल चाललोय आम्ही. पुढेही गाडी नाही, मागही गाडी नाही. आता मी आता चहा प्यायला थांबलेलो आहोत. इकडे ही सगळी बर्फाची शिखरं. हे बघा इथंही बर्फाचं शिखर. इथं सगळी बर्फाची शिखरं अगदी जवळ आणि आम्ही अगदी तिथपर्यंत जाणार आहोत. आता चहा प्यायला आम्ही थांबलेलो आहोत सगळेजण. हे धराली गाव मागच्या वर्षी या ठिकाणी होतं. संपूर्ण पाणी आलं आणि हे वाहून गेलं. अख्खं गावच्या गाव वाहून गेलं. राम तेरी गंगा मैलीच्या सेटवर आम्ही आलेलो आहोत. तो झरणा ज्या ठिकाणी मंदाकिनीने आंघोळ केलेली आहे तो पण मी आता तुम्हाला दाखवणार आहे. राम तेरी गंगा मैली हो गई. या ठिकाणी मंदाकिनी ढाबा. पापियों के पाप. सूर्य नमस्कार. सूर्या नमस्कार. तो झरना तेरी गंगा मैली हो गई. पापियों के पाप धोते धोते. हाच तो झरना आणि हेच ते लोकेशन. गंगोत्रीला या ठिकाणीच या पिक्चरचं शूटिंग झालं होतं आणि तेच हे लोकेशन. गंगा मैली हो गई. पापियों के पाप धोते धोते.
यही है वो झरना, मंदाकिनी झरना. आठवलं का राम तेरी गंगा मैली याच दगडावर बसून तिने आंघोळ केली होती. कुत्ता गार 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 पाणी आणि झरणा. आहा हा हा. काय लोकेशन आहे हे पहा. मस्त. सगळे उतरायला लागलेत. या ठिकाणी आता आम्ही नाश्ता करणार आहोत. मंदाकिनी ढाब्यावर नाश्ता. गार गार गार. मस्त मस्त. आता अशा निसर्गाच्या सानिध्यात आम्ही मॅगी खाणार आहोत. मॅगी मस्त छान छान. नाश्ता झालेला आहे. आता या ठिकाणी आम्ही चहा पितोय. हा व्ह्यू परत परत दाखवते. व्ह्यू व्ह्यू याला आता मंदाकिनी झरणा असंच नाव पडलेलं आहे बरं का. कारण मंदाकिनी नदी आहे ती केदारनाथला आहे. हा मंदाकिनी झरणा. हा तो स्पॉट. वरती आहेत ती बर्फाची शिखरं. ही बघा ही बर्फाची व्हिडिओ करा. व्हिडिओ बना. मेरा यूट्यूब चैनल है ना. ठंड लगती है, टोपा ओढ़ लिया. लगती है ना. हमारे यहाँ नहीं रहता है ना. अतिशय सुंदर सुंदर सुंदर. हे आमच्या गाडीतले ब्रह्मा विष्णू महेश. या ट्रिपमध्ये सर्व ग्रुपमधली माणसं आहेत त्यामुळे आम्हाला खूप मज्जा येते. 68 वयापासून 19 वयापर्यंत सर्वजण आहेत. सर्वजण. हॅपी बर्थडे. धन्यवाद. हे बघा हे कायम डोकं खालीच. चला त्यामुळे आम्हाला खूप मज्जा येते. सगळी लहान मुलं आहेत, मोठी माणसं आहेत, अगदी छोटी छोटी मुलं सुद्धा आहेत. त्यामुळे मस्त एकसुरीपणा नाही आहे. त्यामुळं हे बघा हे थंडीनं गारटलेत. मस्त मस्त. सूर्यनारायणा सूर्यनारायणा. ढाबा मंदाकिनी झरणा. हा ढाब्याचं नाव त्यांनी मंदाकिनी दिलं. याक उभे आहेत त्याच्यावर बसून बसून फोटो काढून घेतात लोक. याक. पण गंगोत्रीच्या दर्शनाला. गंगोत्री धाम दर्शन असं इतक्या वेळा मी म्हटलं आणि इकडे तिकडेच फिरत बसलोय आम्ही. कारण हा निसर्ग हे सगळं किती बघावं तेवढं कमीच आहे. या सगळ्याचा आस्वाद घ्यावा तेवढा कमी आहे. सगळेजण फोटो घ्यायला गेलेत. कोणी यायलाच तयार नाहीत. आणि आमच्या समोर आता 101 गाड्या गेल्या. आता एवढी लाईन लागली. आता इथून गंगा पाताळ लोकांमध्ये गेलेली आहे. इथून पुढे दिसत नाही गंगा. कुठे गेली कळत नाही. देखा बघा तिथं तिथं थांबली. तिथं थांबलीच ती. नीचे देखो वहाँ पे ना
हा पूल आहे मिलिटरीचा. अरे इधर पुल दिख रहा है नीचे वहाँ पे ये बाजू में